हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण शिकणार आहोत फेसबुक ॲड पोस्टर. एक पोस्टर आहे आपल्याकडे शूजचं, त्याला आपण रिक्रिएट करणार आहोत एकदम सुरुवातीपासून. तर बॅकग्राऊंड कलर चूज करण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत ग्रेडियंट कलरपासून. तर ग्रेडियंटमध्ये मी ब्ल्यू कलरचं ग्रेडियंट घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला डार्क निळ्या रंगासोबत दुसरा रंग पांढरा निवडून घ्यायचा आहे. हे दोन कलरचं आपल्याला ग्रेडियंट बनवायचं आहे. तर हा निवडला आहे मी. आणि आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आपली मेन टेक्स्ट. तर ती आहे, आता शूजचं पोस्टर आहे, तर आपली टेक्स्ट आहे शूज. याचा फॉन्ट चेंज करूया. ही फेसबुकची स्क्वेअर पोस्ट साईज आहे. फॉन्ट स्टाईल घ्यायचा आहे अँटॉन आणि त्याची साईज आपण आधी कलर चेंज करूया. डार्क ब्ल्यू रंग घेणार आहे. हा थोडा जांभळा दिसतोय, बट तो जांभळा नाही आहे, यामध्ये थोडा जांभळा दिसतोय. तो डार्क निळा रंग आहे. त्याला मी रोटेट केलं 90 डिग्री आणि असं बघा साईज मोठा केला आणि राईट साईड कॉर्नरला आपण त्याला प्लेस करून घेऊ. एकदम कॉर्नरला साईडला चिपकवायचं नाही आहे, थोडी जागा सोडायची आपल्याला, कारण तिथे पण आपण काहीतरी ॲड करणार आहोत. तर बघा, आणि ट्रान्सपरन्सी थोडी कमी करूया, हलकीशी, की थोडीशी दिसायला पण हवी. तर त्यानंतर आपण ॲड करणार आहोत आपला मेन इमेज. त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं, मार्जिन थोडी कमी केली आणि त्याला आपण टेक्स्टच्या पुढे आणून घेणार आहोत. पोझिशन त्याची करूया फ्रंट. साईज वाढवली, थोडं रोटेट केलं नियर अबाउट -20 आणि बघा पूर्ण कॅनव्हसवर त्याला आपल्याला असं रोटेट करून घ्यायचं आहे. आणि असं प्लेस केल्यानंतर एडिटमध्ये जायचं, डिओटोन, कस्टम, आणि कस्टम रंगामध्ये पहिला रंग निवडणार आहोत आपण ब्ल्यू शेडचा, एकदम लाईट शेड तुम्ही बघू शकता. आणि शॅडो घेणार आहोत त्याची आपण व्हाईट, पांढऱ्या रंगाची शॅडो. तर असा काहीसा दिसणार आहे. आणि ट्रान्सपरन्सी एकदम कमी करून घ्यायची आहे, जवळपास 19-20 पर्यंत. आता त्याला डुप्लिकेट करायचं सेम इमेज आणि साईज कमी करून त्याला मधोमध प्लेस करूया. आधीच्या इमेजपेक्षा जरा लहान साईज ते मधोमध प्लेस केलं आणि ट्रान्सपरन्सी वाढवूया, आधीपेक्षा वाढवून घेतली आहे. त्या दोन इमेज झाल्या आपल्या. आता आपण त्याला एडिटमध्ये गेलो आणि शॅडोमध्ये ग्लो आणि त्याची इंटेन्सिटी करूया फुल. तर तुम्ही बघू शकता असं काहीसं दिसणार आहे. आणि ॲड करूया आपली मेन इमेज. बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं, मार्जिन कमी केली आणि याला देखील आपण तेवढ्याच अँगलमध्ये रोटेट करायचं, -21 डिग्री. ही आपली मेन इमेज आहे. तर त्याला आपण इथे मधोमध प्लेस करणार आहोत. बघा पोस्टरमध्ये दिसते तसं व्यवस्थित त्याला आपण अलाइन करतोय आणि मधोमध प्लेस करतोय. हे जे पिंक कलरच्या आपल्याला लाईन्स दाखवत आहेत की एकदम व्यवस्थित आहे की नाही मधोमध, तर कम्पेअर करून बघू शकतो आपण. आता यानंतर टेक्स्ट ॲड करायचं आहे आपल्याला, जो काही पोस्टरशी रिलेटेड आहे, जसं आपण मॅगझिन्समध्ये वगैरे बघतो. न्यू अरायवल, कलर करूया व्हाईट आणि परत फॉन्ट स्टाईल आहे आपली अँटॉन. तर याला इथे मी साईज लहान केलं आणि यामध्ये आपल्याला लेटर स्पेसिंग द्यायची आहे. काहीसं असं दिसणार आहे ते. हे आपलं सब हेडिंग असणार आहे आणि आपली जी हेडिंग आहे ती आहे शूज, कारण शूजचं पोस्टर आहे. तर त्याला आपल्याला हायलाईट करायचं आहे. तर हा टेक्स्ट बघा, आपण फॉन्ट साईज थोडी मोठी केली आणि इथे मला वाटतं की थोडी जागा आपल्याला ॲडजस्ट करावी लागणार आहे. त्यामुळे मी या शूजच्या इमेजला थोडं खाली करून घेतलं आहे, त्याची प्लेसिंग थोडी
खालच्या बाजूला करूया, कारण आपल्याला परत एक तिथे टेक्स्ट डुप्लिकेट करायचं आहे. तर ह्या शूजच्या टेक्स्टला मी व्हाईट रंग देणार, फॉन्ट स्टाईल पॅन्टॉन आणि लेटर स्पेसिंग घेणार आहोत आपण. तर जवळपास बघा एवढं लेटर स्पेसिंग दिलं, डुप्लिकेट केलं. तीनही टेक्स्टना आपण व्यवस्थित अलाइन करून घेणार आहोत एकमेकांबरोबर. प्लस आपली इमेज देखील व्यवस्थित दिसायला हवी. आणि इफेक्ट देणार आहोत हॉलो. जे खालचं टेक्स्ट आहे त्याला आपण इफेक्ट दिला आहे हॉलो. आता परत एक छोटंसं टेक्स्ट ॲड करायचं राहिलं आहे, तर ते आपण इथे खालच्या बाजूला लिहिणार आहोत 50% ऑफ. त्याला देखील आपण इथे व्यवस्थित प्लेस करून घेऊ. फॉन्ट स्टाईल चेंज केला, थोडा बोल्ड फॉन्ट घेतलेला आहे आपण. आणि अशा प्रकारे आपलं 95% हा पोस्टर रेडी झालेला आहे. फक्त आता आपल्याला उजवीकडे 2 पट्ट्या ॲड करायच्या आहेत. परत एकदा आपण थोडंसं शेवटचे ॲडजस्टमेंट करतोय. चला डन. आता यानंतर आपल्याला हे बघा राईट कॉर्नरला 2 पट्ट्या आहेत उभ्या, तर त्या ॲड करून घ्यायच्या आहेत. तर कीबोर्डवर R प्रेस करून ते रेक्टँगल आलं आणि त्याला आपण इथे एक लांब पट्टी बनवली, स्ट्रेच केली. पहिला रंग घेणार आहोत आपण डार्क ब्ल्यू आणि त्या पट्टीला आपल्याला असं खाली ओढायचं. डुप्लिकेट करूया, रंग घेऊया पांढरा आणि ती पट्टी समोर ठेवूया. तर रेडी झालेलं आहे आपलं पोस्टर. तुम्ही बघू शकता शूजला आपण फ्रंटला आणणार आहोत. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा क्रिएटिव्ह पोस्टर? आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा आणि अशाच प्रकारच्या क्रिएटिव्ह पोस्टसाठी, वेगवेगळ्या ट्युटोरियल्ससाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.